अशी नवनवीन कीर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. नाम संकीर्तन साधन पै सोपे, नाम संकीर्तन साधन पै सोपे. जळतील पापे जन्मांतरीचे, नलगती सायास जावे वनांतरा. सुखे येतो घरा नारायण, ठाईच बैसोनी करा एक चित्त. आवडे अनंत आवावा, राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा. मंत्र हा जपावा सर्व काळ, यावी न अनेक असता साधन. वाहतसे अन विठोबाचे, नलगती सायास जावे वनांतरा. सुखे येतो घरा नारायण. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी. शहाणा तो धनी घेतो येते, नलगती सायास जावे वनांतरा. सुखे येतो घरा नारायण. पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम. जराना ज्ञानच्या कृपादाने कलेचा विस्तार, ज्ञानच्या कृपादाने कलेचा विस्तार. बाबा सद्गुरु दास कृपा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा, नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी आद्यत्रे जननी देवाची. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. नलगती सायास जावे वनांतरा. सुखे येतो घरा नारायण. श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबाराय शिवेला घेतलेल्या भंगातून भगवंताच्या नामाची सुलभता प्रतिपादन करतात. प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होणारा हा नामोत्सव ग्रामस्थ, भाविक, भक्त, एकसंबा या सर्वांच्या सहकार्याने गोकुळाष्टमीच्या निमित्ताने आणि त्या नामसप्ताहातील ही आजची तिसऱ्या दिवसाची सेवा आपल्या वाट्याला आलेली आहे. यथामती काही चिंतन करण्याचा प्रयत्न करू. भगवंताचा हा अवताराचा उत्सव आहे. भगवंत या भूतलावरती अवतीर्ण झाले. कधी झाले, कोणा करता झाले, कशा करता झाले, त्याचा पण उद्या श्रवण करणार आहात. पण देव कधी अवतीर्ण होतो? आपल्याही जीवनामध्ये देवाला अवतीर्ण करता येतं बरं का. आमच्या तुमच्या करता सुद्धा देव प्रगट होऊ शकतो, अवताराला येऊ शकतो. पण त्याकरता काहीतरी परमार्थाची साधना करावी लागेल. साधना करावी लागेल म्हणजे काय करावं लागेल? ज्ञानवारांनी वर्णन केले, ज्याचं जीवन शुद्ध आहे, ज्याचं जीवन पवित्र आहे, अशा शुद्ध अंतःकरणाने संपन्न ज्याचं जीवन आहे, अशा शुद्ध भावाने संपन्न जो परमार्थाची साधना करतो त्याच्याकरता देव प्रगट होतो. ज्ञानवारांनी वर्णन केले, देव सांगता जयाचे चोखटे मानसी, मी होवनी असे क्षेत्र संन्यासी. जया निजलया ते उपाशी, वैराग्य गा जयाचे चोखटे मानसी.
चोखट म्हणजे शुद्ध, मानस म्हणजे अंतःकरण, मन व अंतःकरण. ज्याचं शुद्ध आहे त्याच्या अंतःकरणामध्ये देव म्हणतो मी वास करतो. म्हणजे ज्याचं अंतःकरण शुद्ध आहे, ज्याचं मन शुद्ध आहे, त्याला भगवत दर्शन घडतं. त्याच्याकरता देव निर्गुण निराकार असलेला सगुण साकार रूपाने प्रगट होतो. अशी शुद्धता कशाने निर्माण होते? भगवंताच्या साधनेने. ती साधना कोणती? नाम साधना. आणि ती साधना जीवनामध्ये जर घडेल तर महाराज म्हणतात आपल्या सुद्धा जीवनामध्ये सुखे येतो घरा, सुखे येतो देवळा म्हटलेलं नाही, सुखे येतो घरा नारायण. आता आपण देवाकडे आलोय, देवळात आलोय. देव आपल्याकडे आला पाहिजे, देव आपल्या घरात आला पाहिजे. अंतःकरणामध्ये देवाने वास केला पाहिजे. मग त्याच्याकरता संत महात्म्यांनी साधना सांगितली. ती अशी साधना सांगितली, ती साधना सर्वांना करता येईल. बरं, ती साधना सर्वांना करता येईल. फक्त एवढीच अडचण आहे, ती साधना दीर्घ काल करण्याची गरज आहे. आज मनुष्याचा स्वभाव बनलाय सगळं झटपट पाहिजे, लगेच पाहिजे. बरं, उगवलं की पेरलं की लगेच उगवलं पाहिजे. उगवलं की लगेच त्याला फुलं लागली पाहिजेत, फळं आली पाहिजेत. म्हणून आज विज्ञानाने प्रगती केलेली आहे. विज्ञानाने प्रगती केलेली आहे. भाजीपाला लवकर येतो बरं, आणि खाणारा लवकर जातो. म्हणजे विज्ञानाने केलेली प्रगती आहे. झटपट झालं पाहिजे, लवकर आलं पाहिजे, ताबडतोब आपल्याला प्राप्त झालं पाहिजे. या स्वभावाला धरून माणसाला वाटतं आमच्या जीवनात सुद्धा देव लगेच भेटला पाहिजे, ताबडतोब भेटला पाहिजे. सकाळी माळ घातली की संध्याकाळी साक्षात्कार. अधिकार असेल तर काय कठीण नाही बरं का, पण अधिकाराची जर पूर्तता नसेल तर दीर्घकाल परमार्थाची साधना करावी लागेल. मग ती साधना कोणती करावी? सर्वांच्या जीवनामध्ये देव प्रगट होऊ शकतो, आपल्याकरता देव अवतीर्ण होऊ शकतो. त्याच्याकरता साधना सांगितली, ती नाम साधना. का सांगितली? सर्वांच्या करता येते, सर्वांना करता येते, सर्वांना करता येते. एकाला करता येते आणि एकाला करता येत नाही असं नाही बरं का, सर्वांच्या करता. शास्त्रांनी विचार मांडलेला आहे, साधना नाम अनेकता. अनेक प्रकारची साधना सांगितलेली आहे. आणि अनेक प्रकारची जरी साधना सांगितली असली तरी अधिकार परत्वे साधना सांगितलेली आहे. मग सर्वांचा अधिकार नाहीये. मग सर्वांचा अधिकार असणारी अशी साधना कोणती आहे? महाराज म्हणतात एक साधना आहे, सकळाशी येते आहे अधिकार. सकळाशी येते आहे अधिकार. उद्धार हरिच्या नामे, उद्धार हरिच्या नामे. सकळाशी येते आहे अधिकार.
सर्वांना अधिकार आहे त्या साधनेमध्ये, कोणीही असो. आताच्या भाषेमध्ये जर बोलायचं ठरलं तर A to Z, A to Z, बरं का, कोणी असो. सर्वांना भगवंताची नाम साधना करता येते, कोणाचाही निषेध केलेला नाही, कोणाचा निषेध केलेला नाही. नवे नवे महाराजांनी वर्णन केले. तुका म्हणे महापातकी पतित, नुसता पापी नव्हे, महापातकी जरी असला तरी त्याला भगवंताचं नाम घेता येतं. चांडाळ जरी असला तरी त्याला भगवंताचं नाम घेता येतं. समाजाने ज्याला बहिष्कृत केलेलं आहे त्यालाही भगवंताचं नाम घेता येतं. सर्वांच्या करता ही साधन आहे बरं. म्हणून महाराजांनी आमंत्रण दिले, या रे लहान थोर, याती भलती नारी नर, करावा विचार नलगे चिंता कोणाशी. अशी ही नाम साधना आहे आणि ती नाम साधना सर्वांना करता येते. किंबहुना ती साधना करण्याकरता तुम्हाला कोणाकडे शिकायला जायची गरज नाही, शिकायला जायची गरज नाही आहे. काही विद्या शिकाव्या लागतात आणि काही विद्या उपजत येतात बरं. काही विद्या शिकाव्या लागतात आणि काही विद्या उपजत येतात. तसं आज आम्हा तुम्हाला हे नाम घेण्याकरता कुठं शिकायला जायची गरज नाही. का जायला जायची गरज नाही? महाराज म्हणतात आपल्याला देवाने बोलण्याची योग्यता दिलेली आहे. नाम ज्याला वाणी दिलेलं आहे, ज्याला बोलता येतं त्याला देवाचं नाव घेता येतं. मग जगामध्ये बोलणाऱ्यांची संख्या कमी आहे का न बोलणाऱ्यांची संख्या कमी आहे? न बोलणाऱ्यांची संख्या कमी आहे, बोलणाऱ्यांची संख्या आहे 99%. 1% माणसं मुख्य असतील. हो आहे तुमच्या गावात? किती गावची वस्ती? किती? 15-20 हजार असे. 25,000. 25,000 10 मुख्य म्हणजे काहीच नाही बरं. एवढी सुद्धा गावात सापडत नाहीत, क्वचित एखादा मिळतं. ज्याचा अर्थ देवाने जन्माला येत असताना प्रत्येकाला वाणी दिलेली आहे, प्रत्येकाला बोलण्याची योग्यता दिलेली आहे. आणि ज्याला बोलण्याची योग्यता दिलेली आहे, महाराज म्हणतात ज्याला बोलता येतं त्याला देवाचं नाव घेता येतं. दुसऱ्या भाषेत सांगू का? गुरुवरे महाराज सांगत असतात की ज्याला शिव्या देता येतात त्याला ओव्या म्हणता येतात. ज्याला शिव्या देता येतात त्याला ओव्या म्हणता येतात. काहीच अवघड नाही ना. म्हणजे ज्याला बोलण्याची योग्यता देवाने दिलेली आहे त्या प्रत्येक जीवाला त्या भगवंताचं नाम घेता येतं. म्हणजे महाराज म्हणतात एवढं सोपं आहे. आणि असं सोपं असलेलं नाम आपण प्रत्येकाने घेण्याचा प्रयत्न करा. आणि असं जर भगवंताचं नाम सुलभ आहे ते आपण घेण्याचा प्रयत्न केला तर महाराज म्हणतात काय परिणाम होईल? जळतील पापी जन्मांतरी, जळतील पापी नाम संकीर्तन, नाम संकीर्तन साधन पैसोपे. नाम संकीर्तन साधन पैसोपे. जळतील पापे
जन्मांतरी जळतील पापे जन्मांतरी नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे 7 दिवसाची अखंड हरिनाम सप्ताह आम्ही 7 दिवसच करतोय का 8 दिवस करतोय आपलं ज्यादा आवडतं त्रयोदशी पर्यंत आहे हा 7 दिवसच आहे तो 8वा दिवस नाहीये महाराजांनी इथं वर्णन केले त्याची फलश्रुती सांगितलेली आहे की त्या साधनेतून काय आपल्याला प्राप्त होऊ शकतं पण ते प्राप्त होण्याकरता महाराज म्हणतात ती साधना कशी आहे पहिल्यांदा समजून घ्या बरं साधना समजून घ्या साधन पै सोपे पै शब्द वापरला म्हणजे सर्व साधनामध्ये भगवंताचं नाम सोपं आहे साधन पै सोपे जेवढी म्हणून साधना सांगितली त्या सर्व साधनेमध्ये भगवंताचं नाम हे अतिशय सोपं आहे नाम संकीर्तन साधन पै सोपे तिथं शब्द वापरलेला आहे कीर्तन म्हणजे भगवंताच्या नामाचं वाणीनं उच्चारण करणं क्रिया वर्णन करणं म्हणजे कीर्तन बरं का भगवंताच्या नामाचं वाणीनं वर्णन करणं याला म्हणतात कीर्तन आमची समजूत काय हे चाललेलं कीर्तन हे कीर्तनच आहे असं करायचं का कंबर बांधून मंदिरात येऊन नाही आहे हे विशेष रूपाने सांगितलेलं आहे हे सार्वजनिक आहे एकट्याला भगवंताचं नाम घ्यायचं आणि एकट्याला भगवंताचं नाम घेण्याकरता तिथं हा मृदंग लागत नाही विना लागत नाही टाळ लागत नाही हे साऊंड सिस्टीम लागत नाही स्वर लागत नाही ताल लागत नाही माणसं ऐकायला लागत नाही काही लागत नाही बरं का कोण्याही न लगे साधनाचा पांग करणे केला त्याग देहबुद्धी किंवा तुकोबारांनी वर्णन केले एक गावे आम्ही विठोबाचे नाम आणि कापे काम हा ते एकट्याला कीर्तन करता येतं बरं हा पूर्वी संत महात्मे नाम अदरक एकटीच कीर्तन करत होतात अलीकडेही वाटलंय हो टाळकरी पाहिजेत ऐकायला पाहिजेत साऊंड सिस्टीम चांगली पाहिजे चांगला वाजवणारा पाहिजे पट्टीचा पाहिजे गाणारी पाहिजेत हा चांगली व्यवस्था पाहिजे हा ढबू पाकिट पाहिजे हे काय लागत नाही कीर्तनाला बरं नाम संकीर्तन साधन पै सोपे महाराज म्हणतात सोपं आहे हा तुम्हाला हे भगवंताचं नाम घेण्याकरता काहीही लागत नाही काही लागत नाही नये जरी तुझ मधुर उत्तर येईल तैसा बोल रामकृष्ण काही लागत नाही लक्षात ठेवा सुलभता सांगितलेली आहे असंही भगवंताचं नाम सुलभ आहे ते आपण वाणीनं घ्यावं बरं महाराज म्हणतात घ्या सोपं आहे अतिशय सोपं आहे प्रत्येकाला भगवंताचं नाम घेता येतं प्रत्येकाने घेण्याकरता प्रवृत्त व्हा पण परिस्थिती अशी आहे साधन सुलभ आहे पण घेणाऱ्या लोकांची इच्छा मात्र कमी आहे सोपं आहे तिडा घालून उभा कीर्तनाला
अतिशय सोपं आहे, पण घेणाऱ्या लोकांची संख्या किती आहे हो? घेणाऱ्या लोकांची संख्या फार कमी आहे, म्हणून संतांना सांगावं लागलं, लागून या पाया विनवितो तुम्हाला, करटाळी बोला मुखी नाम, सांगून सुद्धा माणसं घेत नाहीत. सांगून सुद्धा भगवंताचं नाम घेत नाहीत. घेता येत नाही का घेत नाही? घेत नाहीत. का घेत नाहीत? इच्छा नाही. इच्छा नाही. पण महाराज म्हणतात, इच्छा असो अगर नसो, पण प्रत्येकाने भगवंताचं नाम वाणीनं घेतलं पाहिजे. घेतलं पाहिजे बरं का. प्रत्येकाने भगवंताचं नाम घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. संतांनी सांगण्याचा प्रयत्न केला बरं का. संतांनी सांगण्याचा प्रयत्न केला. सांगत राहिले संत. पाऊस पडतोय, त्याचं काम काय? पडायचं काम. जिथं पडल तिथं पडल, आणि जिथं उगवल तिथं उगवल. त्याचं पडायचं काम तेवढं आहे बरं का. तो खडकावरती पडतो आणि सुपीक जमिनीवरती पडतो. खडकावरती किती पडला तरी काही उगवत नाही बरं का. खडकावरती किती जरी पाऊस पडला तरी उगवत नाही, पण सुपीक जमिनीत थोडा जरी पडला तरी उगवत आहे. त्याचं काम आहे वर्षाव करणं. पण जिथं सुपीकता आहे तिथं उगवतं बरं का. म्हणून संतांनी जगाला उपदेश केला, मेघवृष्टीने करावा उपदेश. मेघवृष्टीने म्हणजे पावसाप्रमाणे सर्वांना उपदेश करायचा. ज्याचा अधिकार असेल, ज्याची योग्यता असेल, ज्याच्या अंतःकरणामध्ये भाव असेल, ज्याला आवड असेल, किंबहुना ज्याच्या जीवनामध्ये काही पुण्याचा संचय असेल, त्याच्या जीवनामध्ये ते भगवंताचं नाम येईलच. आणि असं भगवंताचं नाम सुलभ असलेला आपण वाणीने घेण्याचा जर प्रयत्न केला तर महाराज म्हणतात, त्या नामाचा परिणाम फार मोठा आहे. लक्षात ठेवा. साधन सुलभ आहे, साधन सुलभ आहे, पण परिणाम मात्र फार मोठा आहे. जळतील पापी जन्मांतरीची. आपण जन्माला येताना पाप आणि पुण्य घेऊन आलोय. पाप आणि पुण्य घेऊन आलोय. आता जन्माला येताना पाप आणि पुण्य घेऊन आलोय, पण जन्माला आल्यानंतर काय करावं? पाप घालवावं. पाप करू नये बरं. पाप पुण्य घेऊन या जन्मा आला का येतो प्राणी, असं प्रमाण आहे. पाप आणि पुण्य घेऊन आपण जन्माला आलो, ठीक आहे, ते भोगावं लागतं. पाप पुण्याचं वर्गीकरण करताना असं वर्णन केलंय, पापाचं फल आहे दुःख आणि पुण्याचं फल आहे सुख. म्हणून आपल्या जीवनामध्ये भोग रोज आहेत सुख दुःखाची बरं. मग पाप घेऊन आलोय, पुण्य घेऊन आलोय, ठीक आहे, पण संतांचा जगाला उपदेश आहे, शास्त्राचा जगाला सांगावा आहे. पाप पुण्य जरी घेऊन आलो तरी ह्या जन्मामध्ये आपण पाप करण्याकरता आलो नाही, पाप घालवण्याकरता आलो. पाप घालवण्याकरता आले. पाप करण्याकरता मनुष्याचा जन्म नाही. लक्षात ठेवा. पाप घालवण्याकरता आहे. पाप घालवण्याकरता हे. पण गंमत अशी, माणसं पाप करण्याकरता प्रवृत्त आहेत बरं का. पुण्य करण्याकरता कोणी प्रवृत्त नाहीये. तुमच्याकडे पद्धत आहे का मला माहिती नाही, आमच्याकडे पद्धत आहे. माणसं श्रावण महिना पाळतात बरं का. श्रावण महिना पाळतात. लोक म्हणतात, महाराज 1 महिना आम्ही खात नाही, 1 महिना आम्ही पित नाही. चहा नव्हे, जे खाऊ नका म्हणून सांगितलं आणि जे पिऊ नका म्हणून सांगितलं, आम्ही 1 महिना अजिबात त्या दुकानाकडे जात नाही बरं का. 1 महिना अजिबात आम्ही, म्हणजे पाप आम्ही करत नाही, पण किती 1 महिना पुण्य करायचं आणि 11 महिने पाप करायचे. का वजाबाकी आहे होय?
तात्पर्य मुद्दा आपल्या समोर प्रगट करायचा आहे. पाप घालवण्याकरता मनुष्याचा जन्म आहे. हा, पाप करण्याकरता, पाप मिळवण्याकरता आम्ही तुम्ही जन्माला आलेलो नाहीये. लक्षात ठेवा, ही फक्त मनुष्य देहाचीच योजना केलेली आहे. हा, पश्वाधिक देहाची योजना केलेली नाही. पश्वाधिक योनी हे फक्त पाप पुण्य भोगण्याकरता आले. पशु काय पाप पुण्य जाणते. महाराजांनी वर्णन केले, त्याला पापही कळत नाही आणि पुण्य कळत नाही, पण पाप आणि पुण्य भोगण्याकरता तो देह निर्माण केलाय. पाप आणि पुण्य तो भोगण्याकरता केलेला आहे. भजन करण्याकरता, नामस्मरण करण्याकरता तो केलेला नाही. असं कुठं सांगितलं नाही जनावर देवळात आली पाहिजे, त्यांना आणलं पाहिजे, असं कुठं सांगितलेलं नाही. का तो फक्त भोगाकरता निर्माण केलेला देह आहे. पण आमच्या तुमच्या नरदेहाचा विचार केला तर भोगाबरोबर स्वातंत्र्य दिलेलं आहे. आणि ते स्वातंत्र्य जर काय करायचं असेल तर तुकोबाराय म्हणतात, प्रत्येकाने आपल्या जीवनातलं पाप घालवा. काय करा? पाप घालवण्याकरता प्रयत्न करा. दुसरं जीवनामध्ये काहीही करू नका. पाप जीवनामध्ये कसं निवृत्त होईल असा प्रत्येकाने जीवनामध्ये प्रयत्न करा. मग ते पाप कशाने निवृत्त होतं? हरी उच्चाराने अनंत पाप राशी. हरी उच्चाराने अनंत पाप राशी. जातील लयासी क्षण मात्रे. जातील लयासी क्षण मात्रे. हरि उच्चाराने अनंत पाप राशी. हरि उच्चाराने अनंत पाप राशी. जातील लयासी क्षण मात्रे. जातील लयासी क्षण मात्रे. हरि उच्चारणे अनंत पाप राशी. जातील लयाशी क्षण मात्रे. हरि उच्चारणे, हरीचं उच्चारण त्या मुखाने करा. जातील लयाशी क्षण मात्रे. जातील पापे जन्मांतरीची. त्या भगवंताच्या नामस्मरणाने पाप निवृत्त करता येतं. फार मोठं सामर्थ्य भगवंताच्या नामामध्ये आहे बरं. आणि पाप निवृत्त करण्याचं, आणि ते निवृत्त म्हणजे कसं, तिथं शब्द वापरला जळतील. जळतील या शब्दाचा अर्थ काय? त्याची राख होईल. राख, राख होईल म्हणजे काही शिल्लक राहणार नाही बरं. म्हणून आपल्याकडे पद्धत आहे, एखादी व्यक्ती जर मेली की त्याला जाळण्याकरता माणसं हजारो जातात, पण राख होईपर्यंत 2च माणसं शिल्लक राहतात बघायला. राख झाल्याशिवाय माणसं येत नाही. त्याला वाटतं हे अर्धच राहिलं तर. म्हणजे त्या अग्नीने या शरीराची राख होते, याच्यामध्ये काही शिल्लक राहत नाही बरं. तसं भगवंताच्या नामस्मरणात जळतील या शब्दाचा अर्थ की त्याच्यामध्ये पुन्हा अंकुर शिल्लक राहत नाही निर्माण होण्याचा. अंकुर शिल्लक राहत नाही.
जळतील या शब्दाचा अर्थ की शास्त्रदृष्टीने जर विचार केला तर त्याला शास्त्रामध्ये म्हणतात आत्यंतिक निवृत्ती, कारणासहित कार्याची निवृत्ती. कारण निवृत्त झालं पाहिजे. कारण निवृत्त झाले की कार्य निवृत्त होतं. आम्ही काय करतो, शेतकरी लोक काय करतात, बांधावरती झाडं दरवर्षी तोडतात, फांद्या तोडतात, पुन्हा त्याला पालवी फुटते बरं का. आणखी वर्ष 2 वर्ष गेलं, ते चांगलं वाढलं की पुन्हा तोडतात, आणखी पुन्हा त्याला पालवी फुटते. का? मूळ पक्का असते. पुन्हा पुन्हा त्याला पालवी, पुन्हा पुन्हा फांद्या फुटतात. ह्याला तोडणं म्हणत नाहीत बरं का. मग ते तोडणं कधी? मुळासहित काढलं पाहिजे. मुळासहित काढलं की पुन्हा त्याला पालवी फुटत नाही. तसं मुळासहित पाप गेलं पाहिजे. मग मुळासहित पाप कशाने जातं? ते भगवंताच्या नामस्मरणाने जात. भगवंताचं नाम जर आपण वाणीने घेतलं तर महाराज म्हणतात जळतील पापे जन्मांतरीची. पुन्हा पाप करण्याची वासना शिल्लक राहत नाही. वासना शिल्लक राहत नाही. लक्षात ठेवा. आपल्याला आयुष्य संपलं म्हणून मरावं लागतं बरं का. आयुष्य संपलं म्हणून मरावं लागतं, पण वासना शिल्लक असते ना. वासना शिल्लक असते, पुन्हा जन्म घ्यावा लागतो. ते चालूच राहते, ते थांबत नाही. तसं त्या पापाची निवृत्ती होत असताना वर्धनी वर्णन केले. त्याची कारणासहित कार्याची निवृत्ती झाली पाहिजे. आणि ते कारणासहित कार्याची निवृत्ती करण्याचं सामर्थ्य भगवंताच्या नामामध्ये आहे. आणि ते कसं निवृत्त होते कळण्याकरता शब्द वापरला जळतील. एकदा ते जळ की पुन्हा त्याच्यामध्ये अंकुर शिल्लक राहत नाही. आपण शेतकरी आहात. भाजलेलं बी कधी उगवत नाही. कधी उगवत नाही. तुम्हाला 1-2 पोती सोयाबीन दिले भाजून, तुम्ही पेरा आणि मला 10 पोती द्या, होतील 20 तुम्ही ठेवून घ्या, पण उगवतच नाही ना. भाजलेलं कधी उगवत नाही. जर भाजलेलं जर उगवत नाही तर नामस्मरणाने महाराज म्हणतात पाप शिल्लकच राहत नाही. पाप शिल्लकच राहत नाही. आणि ते किती जन्माचं आहे? अनेक जन्माचं पाप. जळतील पापे जन्मांतरीची. त्याचं गणित नाही बरं का. आपण एवढे जन्म घेतले, त्या अनेक जन्मामध्ये केलेलं पाप आहे. आपल्याकडे जन्माची नोंद नाही आहे. नाहीच आहे आपल्याकडे. कोणाकडे आहे? आहे विद्यार्थ्याकडे आहे बरं. आपले किती जन्म झाले त्याच्याकडे त्याची नोंद आहे. आमच्याकडे आमच्या जन्माची नोंद नाही. आमच्याकडे नोंद आहे. 20 वर्षापासून गेल्या वर्षी किती टन गेला, त्याच्या गेल्या वर्षी किती टन गेला, त्याच्या गेल्या वर्षी किती टन गेला. बरोबर आहे. काल किती दूध दिली म्हशीनं, पहिल्या येताला किती दिली, दुसऱ्या येताला नोंद आहे बरं का सगळ्या गोष्टी. पण जन्माची नोंद नाहीये. याचा अर्थ अगणित जन्म झाले आणि अनेक अगणित जन्मामध्ये आमच्या तुमच्या जीवनामध्ये पापाचा संचय आहे. आणि ते सगळं पाप निवृत्त झालं पाहिजे. ज्याच्या जीवनातलं पाप निवृत्त झालं समजावं त्याचं जीवन शुद्ध झालं. त्याचं जीवन शुद्ध झालं म्हणजे जीवनाला शुद्ध करण्याचं सामर्थ्य भगवंताच्या नामामध्ये आहे. आणि असं नाम प्रत्येकाने जीवनामध्ये घेण्याचा प्रयत्न करावा. आणि जो कोणी जीवनामध्ये घेण्याचा प्रयत्न करेल, ज्ञानोबाराय म्हणतात कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायचित्ताचे नावची नाही पापाचे ऐशे केले.
शिल्लक राहिलंच नाही बरं. शक्य आहे? हो शक्य आहे. सर्वांना करता येतं? हो. मग सर्वांना करता येतं, सर्वांनी नाम घेण्याकरता महाराजांना विचारलं, महाराज गावात सप्ताह चालू आहे तिथं जाऊन घ्यायला पाहिजे का? पंढरपूरला देव आहे तिथं जाऊन घ्यायला पाहिजे का? शेतात घर बांधलेलं आहे तिथं कोणी येत नाही तिथं जाऊन घ्यायला पाहिजे का? कुठं हिमालयात जायला पाहिजे का? महाराज म्हणतात हे नाम घेण्याकरता तुम्हाला कुठं जाण्याची गरज नाही. न लगती सायाच जावे वनांतरा, जावे वनांतरा. न लगती सायाच जावे वनांतरा, जावे वनांतरा. जावे वनांतरा. तिथे येतो घरा नारायण, तिथे येतो घरा नारायण. लगती सायास जावे वनांतरा. महाराज म्हणतात ते भगवंताचं नाम घेण्याकरता तुम्हाला कुठं जायची गरज नाही. न लगते वनांतरा जावे, न लगते सायास. कुठेही वनात कुठेही एकांतामध्ये ते भगवंताचं नाम घेण्याकरता आपल्याला कुठं जायची गरज नाही. तुम्ही जिथं असाल तिथं राहून भगवंताचं नाम घेता येत. काहीही सोडावं लागत नाही. काही सोडावं लागत नाही, लक्षात ठेवा. अगदी बोलायचं ठरलं तर त्याला वेषांतर करावं लागत नाही, देशांतर करावं लागत नाही. वेषांतर करणं म्हणजे कपडे बदलणं, पांढरी असलेली तांबडी करणं, पांढरी असलेली काळी करणं, जटा वाढवणं, दाढी वाढवणं, लंगोटी धारण करणं, कमंडल, आपलं काही काही वेषांतर काही करावं लागत नाही बरं. वेश बदलावा लागत नाही. जसा वेश बदलावा लागत नाही तसा देशी बदलावा लागत नाही. गाव सुद्धा सोडायची गरज नाही. गाव नव घर सुद्धा सोडायची गरज नाही. घरातली खोली सुद्धा सोडायची गरज नाही. का प्रत्येकाच्या खोल्या ठरल्यात ना. काही काय करावं लागत नाही. न लगती जावे वनांतरा. वन तर बाजूलाच ठेवा. कुठं डोंगरामध्ये कुठं कपारीमध्ये जाण्याची कुठं जायची गरज नाही बरं. महाराज म्हणतात किती सुलभ आहे. म्हणजे भगवंताचं नाम घेण्याकरता तुम्हाला काही सोडावं लागत नाही. किंबहुना संसार सुद्धा सोडायची गरज नाही. असोनी संसारी जीवे वेगुक, असोनी संसारी जीवे वेगुक. शास्त्र उभारी गाया सदा, शास्त्र उभारी गाया सदा. हरिमुखे माना, हरिमुखे माना, हरिमुखे माना, हरिमुखे माना.
आसोनी संसारी जीवे वेदुकारी वेदशास्त्र उभारी वाया सदा वेदशास्त्र उभारी वाया सदा आसोनी संसारी जीवे वेदशास्त्र उभारी वाया सदा वेदशास्त्र उभारी वाया सदा असोनी संसारी जीवे वेगू करी वेदशास्त्र उभारी वाया सदा हरिमुखी मना हरिमुखी मना हरिमुखी मना हरिमुखी मना असोनी संसारी काहीही सोडावं लागत नाही म्हणून महाराज म्हणतात ती साधना सुलभ आहे न लगती जावे वनांतरा कुठेही जायची गरज नाही पण त्याचबरोबर अनेक शब्दाची योजना केली न लगती सायास सायास म्हणजे काहीही कष्ट नाहीत सायास म्हणजे काही कष्ट नाही बोलायला काय कष्ट आहेत का बोलायला जर कष्ट नाही तर देवाचं नाव घ्यायला कष्ट आहे का काहीच कष्ट नाही भगवंताचं नाम घेण्याकरता काहीही कष्ट नाही प्रपंच करण्याकरता कष्ट आहेत पण भगवंताचं नाम घेण्याकरता कष्ट नाही आहे म्हणून ज्ञानोबांनी प्रश्न केला सायास करिशी प्रपंच दिननिशी हरीशी न भजशी कोण्या गुणे अरे बाबांनो एवढ्या सायासाने एवढ्या कष्टाने हा प्रपंच करता पोरं शिव्या देता तरी तुम्ही करता म्हातारपणी फार अवघड अवस्था आहे लक्षात ठेवा पोरं चांगलं म्हणत नाहीत शिव्या देतात तरीही माणसं सोडत नाहीत बरं का तरी सोडत नाही तात्पर्य प्रपंचामध्ये सायास आहेत कष्ट आहेत पण महाराज म्हणतात भगवंताचं नाम घेण्याकरता काहीही कष्ट काहीच कष्ट नाही लक्षात ठेवा घरामध्ये जेवायला कधी वाढता तो सकाळी पिंडीचा भारा आणावा लागतोय पिंडीचा भारा आणावा लागतोय तेव्हा आल्यानंतर चहा पाहिजे का कॉफी पाहिजे 4 दिवस भारा आणू नका तुमचा भार वाढतोय घरच्या लोकांना भार वाढतोय म्हणजे रोज काम करावं लागतं सायास करावं लागतं तेव्हा माणसं देतात इथं कीर्तन ऐकायला आला तरी कीर्तन झाल्या झाल्या कब्बर चहा देतात चहा पीत नसाल तर दूध देतात घरी म्हणतात आमच्याकडे म्हैस नाही डेअरीचं परवडत नाही प्यायचं असेल तर चहा प्या नाही तर गप्प राहा इथं काही कष्ट नाहीत मला त्यातला मुद्दा मांडायचा आहे न लगती सायास भगवंताचं नाम घेण्याकरता सायास कष्ट काहीही करायची गरज नाही लक्षात ठेवा जी वाणी देवाने दिलेल्या त्या सहज वाणीने देवाचं नाव घ्यायचं आहे ते घेण्याकरता महाराज म्हणतात कुठं जायची गरज नाही काय सोडायची गरज नाही आहे बरं का सांगावं लागलं तर काही साधनामध्ये कष्ट आहेत आणि काही साधना करता काही गोष्टी सोडाव्या लागतात तर ती साधना करता येते एरवी ती करता येत नाही अनेक साधनाचा विचार मांडत असताना उदाहरण घ्यायचं म्हणून ठरलं तर योग साधन आहे योगाभ्यास करायचा असेल तर कमी खावं लागतं जास्त खाऊन चालत नाही भजन करायचं ना कितीही खा भजन करणाऱ्या माणसांना किती खा चालतंय बरं पण ज्याला योग करायचा आहे त्यानं मर्यादितच
खावं लागतं मर्यादित, बोलावं लागतं मर्यादित, झोपावं लागतं मर्यादित, फिरावं लागतं मर्यादित. योग साधना करायची असेल तर नाम साधना करण्याकरता यातलं काही करावं लागत नाही. 4 टाइम खात जा. म्हणजे इतर साधनेला काही कष्ट सांगितले, काही बंधनं सांगितली, पण भगवंताची नाम साधना करण्याकरता मला म्हणतात काही कष्ट नाही आणि तुम्हाला कुठं जावं लागणार नाही, एवढी सुलभता सांगायच्या इतर साधनेच्या मानावर. अशी ही साधना आहे आणि ही साधना जर तुम्ही केली, कुठं न जाता जिथं असाल तिथं बसून जर भगवंताचं नाम घेतलं आणि त्या नाम घेण्याने काय घडेल महाराज म्हणतात, अंतकरणातलं पाप जळून जाईल. आणि ज्याच्या अंतकरणातलं पाप जळून गेलं त्याचं अंतकरण, त्याचं जीवन शुद्ध झालं. आणि ज्याचं जीवन शुद्ध झालं महाराज म्हणतात देव तेथे येतो, सुखे येतो घरा नारायण. तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ, तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ. देवोनी गोपाळ राहिले, देवोनी गोपाळ राहिले. तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ, तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ. देवोनी गोपाळ राहिले, देवोनी गोपाळ राहिले. तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ, किंवा तुका म्हणे चित्त झाली या निर्मळ. येवोनी गोपाळ राहे ते निर्मळ. निर्मळ करणं म्हणजे चित्तातलं पाप घालवणं. ज्याच्या चित्तातलं पाप गेलं, राख झाली त्याची, समजावं पापाची, त्याचं चित्त शुद्ध झालं. त्याचं चित्त शुद्ध झालं की त्याच्याकरता देव प्रगट होतो. त्याला काय नंद राजा व्हायला पाहिजे असं काही नाही. नंद राजा करता, यशोदे करता, वसुदेव देवकी करता देव प्रगट झाला. त्यांना झाला, आम्हा तुमच्या करता होणार नाही का? सगळ्यांच्या करता. त्यांनी चित्त शुद्ध केलं, आम्ही चित्त शुद्ध केलं पाहिजे. आम्हाला वाटते चित्त शुद्ध न करता आमच्याकडे आला पाहिजे, तो तसा येत नाही. तसा तो येत नाही. त्याला शुद्धतेची फार आवड आहे. तुकोबारांनी वर्णन केले, थोडे परी निरे घ्यावे. निरस म्हणजे शुद्ध, त्याला थोडंच द्या पण शुद्ध द्या, तो त्याचा स्वीकार करतो बरं का. तसं ज्याचं अंतकरण शुद्ध आहे, ज्याचं जीवन शुद्ध आहे, निष्पाप झालेला आहे, ज्याच्या जीवनातलं पाप गेलेलं आहे, ज्याच्या जीवनातलं पाप गेलं त्याच्या जीवनाला शुद्धता प्राप्त झाली. त्याच्या जीवनाला शुद्धता. वाल्याचा वाल्मिकी कधी झाला? शुद्ध झाल्यावर. म्हणजे वाल्याचा वाल्मिकी त्यानं म्हणजे काय केलं बसून वाल्याने? काय नाही, फक्त पाप घालवायचं काम केलं, बाकी काय केलं नाही बघा. त्यांनी ठरवलं आता पाप करायचं नाही, केले पुष्कळ, आता पाप करायचंच नाही, फक्त घालवायचं काम केलं. आणि पाप त्याच्या जीवनातलं गेलं कशाने केले? नामस्मरणाने.
आणि नामस्मरणाने पाप गेल्यानंतर प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र प्रगट झाले, दर्शन दिलं. सुखे येतो घरा नारायण. म्हणजे ज्याच्या जीवनातलं पाप जाणं म्हणजे जीवन शुद्ध होणं, ज्याचं जीवन शुद्ध झालेलं आहे त्याच्या जीवनामध्ये भगवत दर्शन घडतं, किंबहुना सगुण साकार परमात्मा त्याच्याकरता तो प्रगट होतो. एवढं सामर्थ्य भगवंताच्या नामामध्ये आहे. म्हणून महाराज म्हणतात त्या भगवंताचं नाम घेण्याचा प्रयत्न करा. नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची, नलगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. पुढं वर्णन केले. ठाईच बैसोनी कराईक चित्त, आवडी आनंदा वावा रामकृष्ण हरी, विठ्ठल केशवा मंत्रा जपावा, सर्व काळ याविन अनेक सता साधन वाहत श्याम विठोबाचे, तुका म्हणे सोपे आहे सर्वा म्हणे, शहाणा तो धनी घेतो येते, नलगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. बोला. नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळती जपापे जन्मांतरीची, नलगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबाराय त्या भगवंताच्या नामाची सुलभता सांगतात, सफलता सांगतात, की भगवंताच्या नामस्मरणाने नाम घेणाऱ्याचं जीवन शुद्ध होतं, पवित्र होतं. ज्याचं जीवन शुद्ध पवित्र झालेलं आहे त्याच्या जीवनामध्ये भगवत दर्शन घडतं, किंबहुना त्याच्या घरामध्ये देव येतो, त्याच्या अंतःकरणामध्ये देव प्रगट होतो. सुलभता ही नामाची सुलभता सांगितली. पण महाराज म्हणतात जरी नामाची सुलभता जरी सांगितली असली तरी ते नाम घेण्याची काही रीत आहे, बरं, काही पद्धत आहे. त्या रीतीने त्या पद्धतीने ते भगवंताचं नाम घेतलं पाहिजे. सर्वांच्या करता आहे, सर्वांनी घ्यावं. वेशांतर देशांतर करण्याची गरज नाही आहे. फक्त ते नाम घेण्याकरता महाराज म्हणतात की घेणाऱ्याची अंतःकरणाची अवस्था कशी असावी. ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी आनंद आळवावा. ठाईच बैसोनी, एक ठिकाणी बसून चित्ताची एकाग्रता करा. एकाग्र चित्ताने भगवंताचं नाम घेतलं पाहिजे. व्यग्र चित्ताने भगवंताचं नाम घेऊन चालत नाही. नाम सुलभ आहे, पण घेत असताना चित्त जाग्यावर पाहिजे. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, देव देवळात चित्त टिंब. ठाईच बैसोनी करा एक चित्त, चित्ताची एकाग्रता पाहिजे. सर्वांना घेता येतं, अडचण एवढीच आहे ते घेत असताना घेणाऱ्याचं चित्त कुठचं पाहिजे, जाग्यावर पाहिजे. आमचं कसं आहे, आमच्या मुखात नाम असते पण चित्त जाग्यावर नसते. बरं, चित्त जाग्यावर नसते. आणि साधनेमध्ये जर चित्त नसेल तर तुकोबाराय म्हणतात ते प्रेत आहे. प्रेत जवळी नाही चित्त, काय मांडी येले प्रेत. त्याचं साधनेमध्ये चित्त नाही ना, महाराज म्हणतात मुडदा बरा मुडदा. मुडदा म्हणजे मेलेलं. हो, त्यात आणि याच्यात काय फरक नाही. दन्न मम इति श्री तुकाराम महाराज उवाच. महाराजांनी वर्णन केले. म्हणजे भगवंताचं नाम घेत असताना चित्ताची एकाग्रता पाहिजे. ज्ञानोबारांनी हाच जगाला संदेश दिला. तुम्हाला परमार्थाचा अनुभव यावा असं वाटत असेल तर काय करा,
तरी अवधान ऐकले दिजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे, हे प्रतिज्ञे उत्तर माझे उघड ऐका. म्हणजे भगवंताचं नाम घेत असताना चित्ताची एकाग्रता पाहिजे. आमच्या चित्ताची एकाग्रता नसते, चित्ताची एकाग्रता नसते. आपण 2 तास कीर्तन ऐकतो आणि कीर्तन झाल्या झाल्या विचारलं महाराजांनी काय सांगितलं, चित्त जाग्यावर असेल तर सांगन ना. आम्हाला सवय आहे, आमच्या वडिलांना सवय होती, तिथं कीर्तनाला गेलं की कालचा अभंग कोणता होता सांगा. यांना हे म्हणजे तुकाराम महाराजांचं काहीतरी सांगितलं म्हणजे चोपदारांना विचारलं आपण, काहीतरी तुकाराम महाराजांचंच काहीतरी होतं म्हणजे. परवा दिवशीचा त्यांनी आपण सांगितलं पहिल्या दिवशीचा, पण कालचा अभंग तो त्यांच्या लक्षात राहिला नाही, त्यांच्या राहिला नाही म्हणजे बऱ्याच जणांच्या राहिला नाही बरं का. का राहत नाही हो? चित्ताची एकाग्रता नाही आहे, चित्ताची एकाग्रता नाही आहे. चित्ताची एकाग्रता नसेल तर ऐकलेलं लक्षात राहत नाही बरं का, लक्षात राहत नाही, लक्षात. तसं भगवंताची नाम साधना करण्याकरा चित्त एकाग्र लागतं. म्हणून तर महाराज शब्द वापरला, सुलभ आहे, सर्वांच्या करता आहे, कष्ट काही नाही, फक्त चित्त एकाग्र करून भगवंताचं नाम घ्या. म्हणून महाराजांनी वर्णन केले, थोडे आहे चित्त सहाय्य झाली या. परमार्थ फार थोडा आहे बरं का, फक्त चित्ताची सहाय्यता पाहिजे, एकाग्रता झाली पाहिजे. आणि एकाग्र चित्ताने भगवंताचं नाम घेण्याचा प्रयत्न करा. ठाईच बैसोनी करा एक चित्त. त्याच्या पुढे सांगितलं, आवडी आनंदा व्हावा, जांभया देत देवाचं नाव घेऊ नका. ते सांगितलंय, वेळ वाया जाऊ नये याच्याकरता, जांभई सुद्धा वाया जाऊ देऊ नका त्याच्याकरता आहे बरं का ते. आम्ही फक्त एरवी तोंड आमचं बंद असतंय, पण जांभई आली की मग राम 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 म्हणतो. एरवी म्हणजे फक्त जांभईमध्ये देवाचं नाव येते, एरवी आमच्या मुखातून देवाचं नाव येत नाही बरं. याचा अर्थ आळसाने देवाचं नाव घेऊ नका बरं का. ते नाव घेण्याकरता आवडी आळवावा, आवडीनं त्या भगवंतात नाम घ्यावं. आळवणं म्हणजे राग आळवणं एवढंच माहिती आहे आपल्याला हो. बऱ्याच गोष्टी आळवाव्या लागतात. खीर करताना सुद्धा ती आळवावी लागते बरं का, तर चांगली होते, नाहीतर तळाला लागते. तसं भगवंताचं नाम आवडीनं आळवलं पाहिजे, एवढं आळवलं पाहिजे की त्या घेणाऱ्याला आनंद झाला पाहिजे, ऐकणाऱ्याला आनंद झाला पाहिजे. आवडी म्हणजे भगवंताचं नाम घेण्याकरता चित्तात आवड पाहिजे. आवडीनं भगवंताचं नाम घेतलं पाहिजे. आवडीने भावे हरिनाम घेशी, तुझी चिंता त्याशी, सर्व आहे गोड तुझे नाम. आवडते मज तुझे उच्चारिता मना, तसे लाज ज्ञानोबराय म्हणतात बरं का. आवडीनं घेतलं पाहिजे. म्हणजे भगवंताचं नाम घ्यायचं आहे, सुलभ आहे. चित्ताची एकाग्रता करून घेतलं पाहिजे आणि आवडीनं घेतलं पाहिजे. आणखी कसं घेतलं पाहिजे? मंत्र हा जपावा सर्व काळ, मंत्र हा जपावा. राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्र हा जपावा सर्व काळ, मंत्र हा जपावा सर्व काळ.
तुकारामांच्या चरणामध्ये उल्लेख केला, मंत्र हा जपावा सर्व काळ. 3 बंधनं सांगितली. एकाग्र चित्ताने घेतलं पाहिजे, आवडीनं घेतलं पाहिजे आणि कधीतरी घेतलं पाहिजे. अमावस्या पौर्णिमा बघून, एकादशी अष्टमी बघून मंत्र हा जपावा कधीतरी. मंत्र हा जपावा सर्व काळ. महाराज म्हणतात सातत्य पाहिजे. सातत्य. किती सातत्य पाहिजे? प्रपंचाचं जेवढं सातत्य आहे तेवढं परमार्थाचं सातत्य पाहिजे. त्या मुलाला हा तुझा बापच आहे हे रुजवण्याकरता घरातली बाप आणि आई किती प्रयत्न करतात हो. त्याला जन्माला आल्यानंतर बाप म्हणजे काय माहितीये का? बाप कोणता माहितीये? आपण सांगल तेच ना ते. पण त्याच्या अंतकरणावरती रुजण्याकरता उठता बसता येता जाता, बाबा आले, बाबा गेले, बाबा जेवले, बाबांनी खाऊ आणलं, हे काय करावं लागतं? सातत्याने त्याच्या मनावरती बिंबवावं लागतं. जर मुलाला तो बाप आहे पक्का कळण्याकरता, त्याच्या मनावरती रुजवण्याकरता सातत्याने जर सांगावं लागतं, तर भगवंताची नामसाधना फक्त आज संध्याकाळी घेतली की उद्या संध्याकाळी घेऊन चालेल? ते काय सरकार मान्य आहे वय? मंत्र हा जपावा म्हणून ज्ञानोबांना सांगावं लागलं, रिकामा अर्ध गडी राहू नको. नाम सुलभ आहे हे विसरू नका बरं का. ते सर्वांना घेता येतं, यात काही वाद नाहीये. त्या नामस्मरणाने पाप जातं, नक्की जातं. फक्त घेण्याकरता ही पद्धत, ही रीत आपण जीवनामध्ये स्वीकारली पाहिजे. आणि या पद्धतीने आपण जर भगवंताचं नाम घेण्याचा प्रयत्न केला ना, महाराज म्हणतात नक्की जळतील पापे जन्मांतरीचे. महाराजांनी विचारलं, महाराज खरंच हे सोपं आहे? हो हो, याच्यापेक्षा, महाराज म्हणतात त्याच्यापेक्षा दुसरं आता काही सोपं नाहीच आहे, हेच सोपं आहे. भगवंताच्या नामापेक्षा आता या जगतामध्ये दुसरं काहीही सोपं नाही. यावीन अनेक असता साधन. मी सांगतो माझ्यावरती विश्वास ठेवा, तुकोबाराय म्हणतात. आता याच्यापेक्षा ह्या कलियुगामध्ये त्रिभुवनामध्ये कोणतंच साधन सोपं नाही. आणि माझ्या सांगण्यावरती तुमचा जर विश्वास नसेल, भरवसा नसेल, तर मी त्या विठोबाची शपथ घेऊन सांगतो, वहा तसे आन. विठोबाची साधन सुलभ आहे, सर्वांच्या करता आहे. निश्चित आपलं जीवन शुद्ध होईल. याच्यापेक्षा आता साधन कोणतंही सोपं नाहीये, हेच सोपं आहे. तेव्हा माझ्या सांगण्यावरती विश्वास ठेवा आणि भगवंताचं नाम घ्या. आणि विश्वास नसेल तर विचारा. तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे, पहावे पुराणे. सगळी पुराण धांडवळा, पुराण पहा, पुराण वाचा. महाराज आम्हाला वर्तमानपत्र वाचायला वेळ नाही, पुराण कधी वाचू मी? महाराज म्हणतात वेळ नाही ना, मग माझ्यावरची विश्वास ठेवा. तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे, पहावे पुराणे विचारोनी. महाराजांनी इथं शब्द वापरला, आन विठोबाची. तुम्हाला शपथ घेऊन सांगतो, याच्यापेक्षा आता भगवंताची साधना कोणती सोपी नाही. तेव्हा या साधनेचा स्वीकार करा आणि भगवंताचं नाम घेण्याकरता प्रवृत्त व्हा. आणि हे ज्याला विचारांती पटलं आणि जो भगवंताचं नाम घेण्याकरता प्रवृत्त झाला, महाराज म्हणतात त्यालाच शान म्हणावं. जो वकील झाला त्याला शान म्हणू नये, जो इंजिनियर झाला त्याला शान म्हणू नये, जो महाराज झाला त्याला शान म्हणू नये. ही साधना करण्याकरता जो प्रवृत्त झाला आणि साधना करून ज्याचं जीवन निष्पाप झालं, महाराज म्हणतात त्याच्यासारखा शाना जगात कोणी नाही. म्हणतो का म्हणे सोपे आहे सर्वावनी, शहा नातो धरी घेतो येते, नलगती सायास जावे वनांतरा.
सुखे येतो घरा नारायण ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम जय जय 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम कुंडली श्री तुका म्हणे सोपे आहे सर्वावनी शहाणा तो धनी घेतो येते. शहाणा म्हणजे सदसत विवेक संपन्न. खरं आणि खोट हे ज्याला विचारांती पटलं आणि पटल्यानंतर ज्याने खोट्याचा त्याग केला आणि खऱ्याचाच स्वीकार केला त्याला विवेक म्हणतात. आणि असा विवेक ज्याच्या जवळ आहे त्याला म्हणावं शहाणा. आपल्याकडे 4 गोष्टी चांगल्या आल्या की त्याला म्हणतो आपण शहाणा. तुकोबारे म्हणतात मी त्याला शहाणा म्हणायला तयार नाही. तुकोबारांनी वर्णन केले हो का पंडित शहाणा अनिक नये माझ्या मना. हो का शहाणा. कोण मग शहाणा. जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा. ते चित्त महाराज वर्णन करतात. शहाणा तो धनी. धनी म्हणजे अनुभव घेणं बरं का. धनी म्हणजे अनुभव घेणं. त्याची त्याला अनुभूती येणं ते चाकणं प्रत्यक्ष त्याचा घेण्याकरता तो प्रवृत्त झालेला आहे. असा जो विचारांती ज्याला हे विचाराने पटलेला आहे हे भगवंताचं नामच सोपं आहे आणि या नामाने निष्पाप होता येतं. असं ज्याने विचारांती त्याचा स्वीकार केला आणि तो करण्याकरता प्रवृत्त झाला महाराज म्हणतात तो खरा शहाणा आहे. शहाणा तो धनी घेतो येते. अशी ही नाम साधना सर्वांना करता येते म्हणून आपण ती सर्वांनी करावी म्हणून तुकोबाराया तुम्हाला सांगतात. नाम संकीर्तन साधन पैसोपे जळतील पापे जन्मांतरीची नरगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण ठाईच वैसोनी करा एक चित्तावडी बाबा. राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ यावी न अनेक सता साधन वाहत श्याम विठोबाची. तुका म्हणे सोपे आहे सर्वावनी शहाणा तो धनी घेतो येते. न लगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण. वेळेची मर्यादा मनी मानशी घेऊन काहीचा विचार मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. झालेली सेवा संत महात्म्यांच्या चरणी श्री गुरूंच्या चरणी समर्पित करायचं आहे आणि एवढंच मागायचं अशी ही नामसाधना आमच्या जीवनामध्ये घडो आणि आमचं जीवन निष्पाप हो आणि आमच्या घरी एकदा मुख्यमंत्री येवो. अहो जगाचा मालक हो देव आमच्या घरी एकदा येवो. एवढीच त्या संतांच्याकडे भगवंताकडे प्रार्थना करायची आणि सेवेला पूर्णविराम द्यायचा आहे. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मद क्षमा करणी संती नवी अंगभूत युक्ती नोहिया उपदेश तुमचे बडबडिलो शेष तुमच्या कृपेचे पोषणे जन्मोजन्मी तुका म्हणे तुकाराम तुकाराम बोला सर्वांनी बोला तुकाराम 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 तुकाराम.